विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया अभ्यासत आहोत. यामध्ये आपण यापूर्वी उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक अभ्यासले आहेत. आज आपल्याला पुढील घटक विचारात घ्यावयाचा आहे आणि तो म्हणजे स्थानमुक्त उद्योग. तर स्थानमुक्त उद्योग याचा अर्थ असा की ज्या उद्योगांना स्थानाचे बंधन नसते त्यांना आपण स्थानमुक्त उद्योग म्हणून संबोधत असतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग अभ्यासलेले आहेत किंवा अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण बघितलं की उदाहरणार्थ साखर कारखाना असेल किंवा लोहपोलाद उद्योग असेल, तर या प्रकारचे जे उद्योग आहेत हे कच्च्या मालाच्या स्रोतालगत स्थापन केले जात असतात. म्हणजेच त्या उद्योगांचं स्थान हे स्थानमुक्त नाही, त्यांना स्थानाचं बंधन आहे. म्हणजे थोडक्यात या उद्योगामध्ये स्थानाचे महत्त्व नसते, त्यांनाच आपण स्थानमुक्त उद्योग म्हणून संबोधत असतो. त्याचबरोबर असंख्य ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होणारी जी काही उद्योग संसाधनं जी आहेत किंवा उत्पादन कौशल्य जे आहे आणि ग्राहक आहे या घटकांवरती स्थानमुक्त उद्योग हे अवलंबून असतात. म्हणजे उद्योगांसाठी लागणारी संसाधनं ही सहजरित्या वेगवेगळ्या ठिकाणी विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. उत्पादनाचं कौशल्य देखील असतं आणि त्या तयार होणाऱ्या उत्पादनाला ग्राहक वर्ग देखील उपलब्ध होतो आणि साहजिकच त्यामुळे अशा या प्रदेशांमध्ये स्थानमुक्त उद्योग जे आहेत तर हे स्थानमुक्त उद्योग विकसित होत असतात. बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या या स्थानमुक्त उद्योगांची पुनर्स्थापना होण्याची शक्यता देखील जास्त असते. कारण का की या उद्योगाचं स्थान एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्येच केंद्रित झालेलं नसतं, त्यांना स्थानाचं बंधन नसतं आणि स्थानाचं बंधन नसल्यामुळे हे उद्योग स्थानमुक्त असल्यामुळे त्या उद्योगांची पुनर्स्थापना म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थापना होण्याची शक्यता देखील जास्त असते. त्यानंतर या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही देखील फायदेशीर असते. आणि मुख्यत्वे कोणत्याही प्रकारचा उद्योग जर म्हटला तर त्या उद्योगामध्ये कच्च्या मालाची वाहतूक कारखान्यापर्यंत करणं आणि कारखान्यातून तयार होणारा किंवा उद्योगातून तयार होणारा पक्का माल हा बाजारपेठांपर्यंत अथवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणं यासाठी वाहतुकीचा खर्च हा येत असतो. आणि वाहतुकीचा खर्च जर जास्त जर असेल तर साहजिकच उत्पादनाची किंमत वाढते आणि ग्राहकाला ती वस्तू महागड्या स्वरूपामध्ये विकत घ्यावी लागत असते. मात्र अशा प्रकारचे जे उद्योग आहेत तर त्या उद्योगांची स्थापना मुळातच वाहतुकीच्या खर्चामध्ये घट होण्यासाठी केलेली असते. अशा प्रकारचे जे स्थानमुक्त उद्योग आहेत तर या स्थानमुक्त उद्योगांमध्ये वाहतुकीचा खर्च हा कमी होतो आणि ही या उद्योगांच्या दृष्टिकोनातून एक फायदेशीर बाब देखील मानली जात असते. त्याचबरोबर आंतरजाल सुविधा, संदेशवहन यामुळे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर इतर घटकांचा परिणाम होत नाही. की आपण या अगोदर वेगवेगळे घटक हे उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करत असतात, हा भाग आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. मात्र अशा या स्थानमुक्त उद्योगांमध्ये आंतरजालाच्या सुविधा उपलब्ध असतात. इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उत्पादनं कशी तयार करायची याचं ज्ञान उपलब्ध होतं किंवा संदेशवहनाच्या माध्यमातून किंवा संदेशवहनाच्या सुविधामुळे मागणी आणि पुरवठा यांची देखील नोंदणी होऊ शकते आणि त्यामुळे यासारख्या घटकांमुळे इतर घटकांचा परिणाम स्थानमुक्त उद्योगांवरती होत नाही. उदाहरणार्थ कच्च्या मालाचे ठिकाण असेल किंवा बाजारपेठा असतील तर यासारख्या घटकांचा परिणाम हा स्थानमुक्त उद्योगांवरती होत नाही. या उद्योगातील पक्का व कच्चा माल दोन्हीही वजनाने हलके असतात आणि साहजिकच त्यामुळे त्यांची सहजतेने वाहतूक करता येते. म्हणजेच स्थानमुक्त उद्योग जे आहेत हे स्थानमुक्त उद्योग फार मोठ्या स्वरूपामध्ये जरी नसले परंतु त्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे त्याचबरोबर तयार होणारा पक्का माल असेल तर या दोघांचे वजन हे वजनाने हलके असते आणि त्यांची सहजरित्या वाहतूक देखील करता येत असते आणि साहजिकच त्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील कमी येतो. स्थानमुक्त उद्योगातील उत्पादन कमी परंतु त्यांचे मूल्य जे आहे तर ते अधिक असते. म्हणजे स्थानमुक्त उद्योगामध्ये तयार होणारे जे उत्पादन आहे तर त्या उत्पादनाचं प्रमाण कमी असतं परंतु उत्पादनाचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्याचं मूल्य हे अधिक असतं. म्हणजे त्याची किंमत जी आहे तर ही किंमत मात्र अधिक असते. उदाहरणार्थ मध निर्मिती असेल
त्याचबरोबर गजाळ तयार करण्याचा उद्योग असेल, हिरे तासणे, मोबाईल उद्योग, माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग, अशा प्रकारचे उद्योग हे स्थानमुक्त उद्योग म्हणून आपल्याला सांगता येतील. मित्रांनो, यामध्ये आपण जर बघितलं तर हे सगळे जे उद्योग आहेत तर हे उद्योग प्रामुख्याने कमी जागेमध्ये स्थापन होऊ शकतात. यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता ही नसते. म्हणून अशा प्रकारचे जे उद्योग आहेत तर त्या उद्योगामधील पक्का आणि कच्चा माल दोन्हीही वजनाने हलके असतात. सहजरित्या त्यांची वाहतूक ही करता येते. उत्पादन जरी कमी प्रमाणामध्ये असलं तर त्यांचं मूल्य देखील मात्र अधिक आहे. तर अशा रीतीने आपल्याला स्थानमुक्त उद्योगांविषयीची माहिती येथे स्पष्ट करता येईल. त्यानंतर आपण या स्थानमुक्त उद्योगांच्या संदर्भामध्ये पुढील एक घटक या ठिकाणी विचारात घेणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 47 मध्ये जरा डोके चालवा हा एक कृतीयुक्त भाग आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला प्रश्न दिला आहे, खाली काही उद्योगांची यादी दिली आहे, त्या उद्योगांच्या स्थानिकीकरणाबद्दल विचार करा आणि ते स्थानमुक्त उद्योग आहेत की नाहीत ते सांगा आणि तक्ता पूर्ण करा. आपल्याला खाली एक तक्ता दिलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगांची नावं दिलेली आहेत आणि ते उद्योग स्थानमुक्त आहेत किंवा नाहीत ते विचारात घ्यायचं आहे. मग आपल्याला एकूण तक्त्यामध्ये 4 कॉलम दिलेले आहेत. त्यामध्ये उद्योगाचं नाव, उदाहरणार्थ वस्त्रोद्योग असेल, त्यासाठी आवश्यक कोणता कच्चा माल लागतो, त्यातून तयार होणारा पक्का माल कोणता, उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक कोणते, आणि शेवटी आपल्याला आणखीन एक कॉलम तयार करायचा आहे की हे उद्योग स्थानमुक्त उद्योग आहेत किंवा नाही. चला तर मग आपण एक एक उद्योगाविषयीची माहिती येथे विचारात घेऊया. पहिला उद्योग आपण बघूया तो म्हणजे वस्त्रोद्योग. तर हे झालं उद्योगाचं नाव. मग यासाठी आवश्यक कच्चा माल कोणता लागतो तर आपल्याला माहिती आहे की वस्त्रोद्योगासाठी प्रामुख्याने कापूस, लोकर, रेशीम, त्याचबरोबर कृत्रिम धाग्यांचा वापर या उद्योगासाठी केला जात असतो. मग यातून कोणता पक्का माल तयार होतो? मग सुती वस्त्र असेल, त्याचबरोबर लोकरी वस्त्र असेल, रेशमी वस्त्र असेल, अशा प्रकारचा पक्का माल या उद्योगातून तयार होतो. मग सुती वस्त्रोद्योगाच्या स्थान निश्चितीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते? मग यासाठी कच्च्या मालाची उपलब्धता, कुशल त्याचबरोबर अर्धकुशल मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान, भांडवल, जागा, पाणी पुरवठा, विविध रसायने, बाजारपेठ, वीज पुरवठा, दमट हवामान, वाहतुकीच्या सुविधा इत्यादी सारखे जे घटक आहेत तर ते घटक वस्त्रोद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करत असतात. मग हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही तर वस्त्रोद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे. स्थानमुक्त उद्योग आहे का तर वस्त्रोद्योगासाठी पूर्वी दमट हवामानाची आवश्यकता होती, परंतु आता दमट हवामानाच्या प्रदेशाची किंवा दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये या प्रकारचे उद्योग स्थापन केले जातातच असं नाही. का तर ज्या प्रदेशामध्ये कापसाच्या पिकाचं उत्पादन होतं अशा प्रदेशामध्ये देखील कृत्रिमरित्या दमट हवामान निर्माण करून कारखान्यांमध्ये तेथे उद्योग स्थापन करता येऊ शकतात. म्हणून हा स्थानमुक्त उद्योग आहे. त्यानंतर पुढील उद्योग आपण बघूया तो म्हणजे सिमेंट उद्योग. तर सिमेंट उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल चुनखडी, जिप्सम, कोळसा, त्याचबरोबर चिकणमाती यांचा पुरवठा होणं आवश्यक आहे किंवा हा आवश्यक कच्चा माल आहे. मग यातून तयार होणारा पक्का माल, त्यामध्ये कच्चा माल, त्याचबरोबर वीज पुरवठा, नंतर स्वस्त मजूर, हवामान, त्यानंतर वाहतूक यासारख्या घटकांची आवश्यकता असते. त्यानंतर इथं उद्योगांच्या स्थान निश्चितीकरणावर परिणाम करणारे हे घटक आहेत कच्चा माल, वीज पुरवठा, स्वस्त मजूर, त्याचबरोबर हवामान आणि वाहतूक. मग पक्क्या मालामध्ये कोणता पक्का माल तयार होतो तर सिमेंट आहे, त्याचबरोबर सिमेंट पत्रे आहे, नंतर ॲस्बेस्टॉस पत्रे इत्यादी पक्का माल हा या सिमेंट उद्योगातून तयार केला जात असतो. मग हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही तर हा उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही. कारण का तर सिमेंट उद्योगामध्ये लागणारा देखील कच्चा माल हा वजनाने जड असतो, त्याची वाहतूक करणं हे खर्चिक असतं. त्याचबरोबर सिमेंट उद्योगासाठी
उष्ण हवामानाची आवश्यकता असते, म्हणून हा उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल पुढचा उद्योग आहे हिरे तासणे उद्योग. तर हिरे तासणे उद्योगासाठी आवश्यक जो कच्चा माल आहे त्यामध्ये कच्चे हिरे, त्याचबरोबर दुर्मिळ खडक किंवा दगड यांची आवश्यकता असते. तयार होणारा पक्का माल जो आहे तर त्या तयार होणाऱ्या पक्क्या मालामध्ये उच्च प्रतीचे हिरे, त्याचबरोबर कृत्रिम हिरे, पैलू पाडलेले दगड, आभूषणे अशा प्रकारचा कच्चा माल अशा प्रकारचा पक्का माल या उद्योगातून तयार होतो. आणि अशा या उद्योगावरती परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे तर तो म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता, त्याचबरोबर भांडवल, उच्च प्रतीचे कुशल मनुष्यबळ आणि बाजारपेठ यासारखे घटक हिरे तासणे या उद्योगाच्या स्थाननिश्चितीकरणावरती परिणाम करत असतात. हा मात्र स्थानमुक्त उद्योग आहे. कारण का तर यामध्ये आवश्यक जो काही कच्चा माल आहे किंवा तयार होणारा जो पक्का माल आहे यांचं वजन हे कमी आहे आणि साहजिकच त्यामुळे हा स्थानमुक्त उद्योग आहे. पुढील उद्योगाचं नाव आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मोबाईल उद्योग. तर मोबाईल उद्योग यासाठी आवश्यक कच्चा माल, विविध प्रकारचे धातूंची आवश्यकता असते वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर तयार करण्यासाठी, त्याचबरोबर चिप्स जो इलेक्ट्रॉनिक्समधील अतिसूक्ष्म अशा प्रकारचा भाग असतो त्याला आपण चिप्स असं संबोधतो. नंतर इलेक्ट्रॉनिक सुटे भाग म्हणजे मोबाईलमध्ये असणारे जे काही सुटे भाग असतात ते देखील तयार केले जात असतात. हा आवश्यक कच्चा माल आहे. मग यातून पक्का माल कोणता तयार केला जातो तर मोबाईल उद्योगामध्ये प्रामुख्याने मोबाईल हे एक प्रमुख उत्पादन आहे. त्याचबरोबर त्यातील अंतर्गत जे काही भाग आहे त्यामध्ये मदरबोर्ड आहे, सर्किट बोर्ड, त्याचबरोबर अन्य पूरक उत्पादनं मोबाईलसाठी लागणारे तर ते देखील पक्क्या मालाच्या स्वरूपामध्ये मोबाईल उद्योगातून तयार केले जात असतात. मग उद्योगांच्या स्थान निश्चितीकरणावर कोणते घटक परिणाम करतात म्हणजेच मोबाईल उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर त्यामध्ये उच्च प्रतीचे आधुनिक तंत्रज्ञान, नंतर कुशल मनुष्यबळ, त्याचबरोबर बाजारपेठ यासारखे घटक हे मोबाईल उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करत असतात. हा उद्योग देखील स्थानमुक्त उद्योग आहे. का तर यामध्ये आवश्यक कच्चा माल, त्याचबरोबर तयार होणारा पक्का माल यांचं वजन कमी आहे किंवा वजनाने हलके आहे आणि सहजरित्या वाहतूक करता येऊ शकते, म्हणून हे उद्योग स्थानमुक्त उद्योग आहेत हे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढील उद्योग आहे साखर उद्योग. या विषयीची देखील बरीचशी माहिती ही आपल्याला आहे की साखर उद्योगासाठी प्रामुख्याने उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये ऊसाचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो. ऊसापासून साखरेची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये बीटाचं उत्पादन हे घेतलं जात असतं आणि बीटापासून देखील साखर ही तयार केली जात असते. म्हणून आवश्यक कच्चा माल साखर उद्योगांसाठी प्रामुख्याने ऊस, त्याचबरोबर बीट हा आहे. मग अशा या साखर उद्योगातून प्रामुख्याने पक्क्या मालाच्या स्वरूपामध्ये साखर उद्योगातून प्रमुख उत्पादन साखर हे घेतलं जातं असतं आणि इतर अन्य उत्पादने देखील मिळवली जात असतात. त्यामध्ये मळी आहे, मळीपासून अल्कोहोल, त्याचबरोबर इथेनॉल आणि मद्यार्काची निर्मिती ही केली जात असते. तर अशा प्रकारे पक्क्या मालाच्या स्वरूपामध्ये ही उत्पादनं मिळत असतात. मग अशा या साखर उद्योगाच्या स्थान निश्चितीवर देखील काही घटक परिणाम करतात. त्यामध्ये कच्चा माल, वाहतूक सुविधा, पाणी पुरवठा, त्याचबरोबर जागा किंवा जमीन, आधुनिक यंत्रे व तंत्रज्ञान, मनुष्यबळ, साठवणुकीची सुविधा यासारखे घटक हे साखर उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करत असतात. मग हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे का तर साखर उद्योग हा स्थानमुक्त उद्योग नाही. का तर साखर उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा माल तो म्हणजे ऊस हा वजनाने अवजड, त्याचबरोबर त्याची वाहतूक करणं हे खर्चिक आहे. त्याचबरोबर तोड केल्यानंतर लवकरात लवकर साखर कारखान्यामध्ये पोहोचवून त्यावरती प्रक्रिया होणं आवश्यक आहे. म्हणून हा उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही तर तो कच्च्या मालाच्या प्रदेशातच स्थापन होत असतो. पुढील उद्योग आपण विचारात घेऊया आणि तो म्हणजे कागद निर्मिती उद्योग. तर कागद निर्मिती उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून मृदू लाकूड, त्याचबरोबर बांबू, गवत, कापसाचा धागा, ऊसाची चिपाडे, सूत,
तागाचे कापड, चिनी माती, कॉस्टिक सोडा, रासायनिक घटक अशा प्रकारचा कच्चा माल हा कागद निर्मितीसाठी आवश्यक असतो. मग अशा या कच्च्या मालाचा वापर करून कागद निर्मिती उद्योगामध्ये छपाई व लेखनाचा कागद आणि कागदाचे विविध प्रकार अशा प्रकारचा पक्का माल हा तयार केला जात असतो. मग या कागद निर्मिती उद्योगावरती परिणाम करणारे जे घटक आहेत तर त्या घटकांविषयीची माहिती आपण बघूया. त्यामध्ये कच्चा माल आहे, त्याचबरोबर भरपूर पाणी पुरवठा, त्याचबरोबर वाहतूक सुविधा, स्वस्त वीज पुरवठा, विस्तृत बाजारपेठ यासारखे घटक हे कागद निर्मिती उद्योगाच्या स्थाननिश्चितीवरती परिणाम करत असतात. मात्र हा उद्योग देखील स्थानमुक्त उद्योग नाही, कारण की ज्या प्रदेशामध्ये अशा प्रकारचा कच्चा माल उपलब्ध होतो तेथे या प्रकारचा उद्योग हा स्थापन केला जात असतो. म्हणून कागद निर्मिती उद्योग हा स्थानमुक्त उद्योग नाही. नंतर पुढील उद्योगाविषयीची माहिती बघूया. अन्न प्रक्रिया उद्योग. तर अन्न प्रक्रिया उद्योग या उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल हा विविध कृषी उत्पादनं म्हणजे शेतीतून निर्माण होणारी वेगवेगळ्या प्रकारची जी काही कृषी उत्पादनं जे आहेत तर ती कृषी उत्पादनं अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून वापरली जात असतात. त्याचबरोबर पशु उत्पादनं आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे पशु असतात, पाळीव प्राणी असतात, तर त्यांचा वापर हा प्रामुख्याने अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये केला जात असतो. म्हणजे शेतीशी निगडीत जे प्राणी आहेत, उदाहरणार्थ गाय असेल, म्हैस असेल किंवा शेतीला पूरक असणारे जे उद्योग असतील तर त्यापासून मिळणारे उत्पादनं असतील तर ती पशु उत्पादनं म्हणून संबोधली जात असतात. नंतर समुद्रकिनारी प्रदेशातील उत्पादनं म्हणजे उदाहरणार्थ मासेमारी असेल तर यासारखा जो काही आवश्यक कच्चा माल आहे तर हा अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये वापरला जात असतो. मग यापासून तयार होणारा पक्का माल कोणता, तर फळांचे रस. शेतीतून वेगवेगळ्या प्रकारच्या फळ पिकांचं उत्पादन घेतल्यानंतर त्यापासून फळांचा रस, त्याचबरोबर पेय, जाम, लोणची, मुरंबे, टोमॅटो सॉस, तयार पीठ, त्याचबरोबर दुग्ध पदार्थ अशा प्रकारचे पदार्थ किंवा अशा प्रकारचा पक्का माल हा अन्न प्रक्रिया उद्योगातून मिळवला जात असतो. मग या उद्योगांसाठी देखील काही घटक अन्न प्रक्रिया उद्योगांच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करत असतात. मग कोणते घटक आहेत, उदाहरणार्थ कच्चा माल, की या उद्योगांसाठी शेतीतून अथवा पशूंपासून किंवा समुद्रकिनारी प्रदेशातील उत्पादनं ही कच्च्या मालाच्या स्वरूपामध्ये वापरली जात असतात. म्हणून कच्चा माल हा या उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करतो. त्याचबरोबर आधुनिक यंत्र आणि तंत्रज्ञान हा देखील घटक अन्न प्रक्रिया उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करत असतो. त्याचबरोबर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. शीतगृहांयुक्त वाहतुकीची सुविधा असावी लागते. त्याचबरोबर ही उत्पादनं तयार केलेली उत्पादनं विशिष्ट कालावधीपर्यंत टिकू शकतात, म्हणून ती साठवणुकीसाठी शीतगृहांची आवश्यकता असते. त्याचबरोबर प्रचंड भांडवलाची देखील आवश्यकता या उद्योगांसाठी असते आणि अनुकूल हवामानाच्या प्रदेशामध्ये या प्रकारचे उद्योग स्थापन केले जात असतात. म्हणून असे घटक हे अन्न प्रक्रिया उद्योगावरती परिणाम करत असतात. हा देखील स्थानमुक्त उद्योग नाही. तर उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने कच्च्या मालाचा स्रोत हा विपुल प्रमाणामध्ये असतो आणि उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशातील बहुतांश देश हे अविकसित आहेत आणि त्यांना प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आवडत नसल्यामुळे किंवा साक्षरतेचं प्रमाण जास्त नसल्यामुळे या देशांमध्ये या प्रक्रिया उद्योगांचा विकास हा झालेला दिसून येत नाही. मात्र पाश्चात्य देशांमध्ये किंवा समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांचा विकास हा झालेला आहे. पुढील उद्योग आपण बघूया तो म्हणजे की माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग. तर माहिती तंत्रज्ञान आणि संगणक निर्मिती उद्योगामध्ये आवश्यक कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि तत्सम कच्चा माल देखील या उद्योगांमध्ये वापरला जात असतो. मग माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योगामध्ये प्रामुख्याने संगणक, त्याचबरोबर संगणकपूरक विविध उत्पादने आणि विविध प्रकारच्या सेवा यांचा समावेश हा पक्क्या मालाच्या स्वरूपामध्ये केला जात असतो. मग या
उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे घटक कोणते? तर उच्च कुशल मनुष्यबळ आहे, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठाभिमुख उद्योग, भांडवल, वाहतूक, दळणवळणाची आधुनिक माध्यमे हे घटक माहिती तंत्रज्ञान आणि संगणक निर्मिती उद्योगावरती परिणाम करत असतात. हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे. आपण यापूर्वी देखील याविषयीची माहिती ही अभ्यासलेली आहे की या उद्योगासाठी लागणारा आवश्यक कच्चा माल आणि तयार होणारा पक्का माल वजनाने हलका असतो, त्यांची सहजतेने वाहतूक करता येते, म्हणून हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे. पुढील उद्योग तेलशुद्धीकरण उद्योग. तेलशुद्धीकरण उद्योग म्हणजे काय की खाणीतून खनिज तेल बाहेर काढल्यानंतर आपल्याला ते जशाच्या तशा स्वरूपामध्ये वापरता येत नाही, त्यावरती प्रक्रिया करावी लागते आणि प्रक्रिया केल्यानंतर आपण ते खनिज तेलाचा वापर हा प्रत्यक्षात करू शकतो. म्हणून यासाठी आवश्यक कच्चा माल आहे कच्चे खनिज तेल. त्यासाठी त्यातून तयार होणारा पक्का माल म्हणजेच आपला पेट्रोल, त्याचबरोबर डिझेल, रॉकेल व वंगण ज्याला आपण ऑइल म्हणून संबोधतो, तर ही उत्पादनं पक्क्या मालाच्या स्वरूपामध्ये तयार होतात. त्याचबरोबर कच्च्या खनिज तेलावरती प्रक्रिया करत असताना पेट्रोल, डिझेल, रॉकेल त्याचबरोबर ऑइल वेगळे केल्यानंतर त्यातून जे काही घटक उरतात तर त्या घटकांचा देखील वापर करून रसायने, प्लास्टिक, त्याचबरोबर रबर आणि रस्त्याचा पृष्ठभाग तयार करण्यासाठी डांबराची निर्मिती देखील केली जात असते. तर अशा रीतीने तेल शुद्धीकरण उद्योगामधून या प्रकारची पक्क्या मालाच्या स्वरूपातील उत्पादनं आपल्याला मिळतात. मग तेल शुद्धीकरणाच्या उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे घटक कोणते असतील तर त्यामध्ये कच्चा माल आहे म्हणजेच खनिज तेल, त्याचबरोबर त्यासाठी विस्तृत जागा असावी लागते किंवा बंदरांलगत देखील अशा प्रकारचा उद्योग हा स्थापन केला जात असतो. आधुनिक यंत्र व तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला जातो. वाहतूक सुविधाची आवश्यकता असते. साठवण क्षमता, कच्चा माल त्याचबरोबर तयार होणारा पक्का माल म्हणजे कच्चे खनिज तेल, त्याचबरोबर तयार होणारं जे काही पक्का माल असेल पेट्रोल, डिझेल, रॉकेल, तर त्याची साठवण क्षमता सुरक्षित अशा प्रकारची साठवण क्षमता असावी लागते. मात्र हा उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही, याला स्थानाचं बंधन आहे. मग आपण शेवटचा घटक येथे विचारात घेऊया, तो म्हणजे केसाच्या पिना निर्मिती उद्योग. तर अलीकडच्या काळामध्ये फॅशन ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे आणि केसांच्या पिना निर्मितीच्या उद्योगाचं देखील महत्त्व हे नाकारता येत नाही. केसांच्या पिना निर्मिती उद्योगामध्ये केवळ स्त्रियांसाठीच या केसाच्या पिनांचा वापर केला जात नाही, तर पुरुषांसाठी देखील यासारख्या पिनांचा वापर हा केला जात असतो. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेटचे सामने बघतात, त्या सामन्यांमध्ये देखील बघा की विविध खेळाडू हे आपल्या डोक्याच्या केसांना पिनिंग करतात किंवा पिना लावतात. म्हणजेच स्त्रियाच फक्त केसांच्या पिना वापरतात असं नव्हे, तर पुरुष देखील केसांच्या पिना वापरत असतात. त्यामुळे या प्रकारचा उद्योग देखील आपल्याला या पाठाच्या अनुषंगाने विचारात घ्यायचा आहे. यासाठी आवश्यक कच्चा माल लवचिक धातू, त्याचबरोबर प्लास्टिक, रबर, रंग, इलेस्टिक आणि कापड यासारखा आवश्यक कच्चा माल या उद्योगासाठी आवश्यक असतो. मग त्यातून तयार होणारा पक्का माल केसांच्या पिना, क्लिप व फॅशनयुक्त उत्पादने अशा प्रकारचा पक्का माल या उद्योगातून तयार होत असतो. मग या उद्योगाच्या स्थाननिश्चितीवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत? मग त्यामध्ये कच्चा माल, अर्धकुशल त्याचबरोबर कुशल मनुष्यबळ, भांडवल, वाहतूक आणि उत्तम बाजारपेठेचे ज्ञान, कौशल्य, त्याचबरोबर भांडवल आणि कच्चा माल. तर अशा प्रकारचे घटक हे या उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती किंवा स्थाननिश्चितीवरती परिणाम करत असतात. हा उद्योग मात्र स्थानमुक्त उद्योग आहे. कारण का, तुम्ही जर इथं बघितलं की आवश्यक कच्चा माल आणि तयार होणारा पक्का माल ही जी उत्पादनं आहेत किंवा कच्चा माल त्याचबरोबर पक्का माल आहे, तर यांचं वजन अतिशय कमी आहे, तुलनेने कमी, आणि त्यामुळे त्यांची वाहतूक सहजरित्या करता येते आणि वाहतुकीचा खर्च देखील कमी होतो. म्हणून स्थानमुक्त उद्योग म्हणून आपल्याला
केसांच्या पिना निर्मितीचा उद्योग येथे स्पष्ट करता येईल. आपण येथे थांबू. थँक्यू. धन्यवाद.